तेच कळत नाही। या निवडणुकीच्या वेळेला त्यांचे एक मंत्री आहेत, नाव गोरे आहेत पण मनाने काळे आहेत। त्यांनी असं म्हटलंय खास करून महिलांना, तुम्हाला पटतंय का? ते म्हणे नवरा तुम्हाला 100 रुपये देत नव्हता, पण त्यांचा जो भाऊ आहे त्यांनी 1,500 रुपये दिलेत। म्हणजे तुम्ही नवरा बायको मध्ये भांडणं लावताय, नवरा बायकोत भांडणं लावते। नवरा 100 रुपये देत नव्हता, पण या फडणवीस भाऊने म्हणे 1,500 रुपये दिलेत, तर त्याच्यावरती निष्ठा ठेवा। अरे काय कोणता नीच विचार आहे हा? नवरा पत्नीला सांगतोय की बायकोपेक्षा फडणवीसावरती विश्वास ठेव, आणि फडणवीस सगळे भ्रष्टाचारी गोळा करतोय। कोणावरती विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा? हे सगळं पूर्णपणे यांचे नासलेला कारभार। त्यांच्या हातामध्ये माझा मुंबईकर आपली मुंबई देऊ देणार नाही, जाऊ देणार नाहीच, अजिबात देणार नाही। मुंबईचा स्वाभिमान आहोत ना आम्ही, हिंदू आहोतच, पण केवळ भाजपमध्ये आहे म्हणून तो हिंदू, अजिबात नाही। आता तुम्ही जो वॉशिंग मशीनचा उल्लेख केला, कोणी किती मोठा गुंड असो, दरोडेखोर असो, त्यांनी काही महिलांवरती अत्याचार केलेले असो, पण भाजपात गेला की लगेच क्लीन चिट, आणि नाही गेला तर मागे ईडी वगैरे सगळं लावायचं। बरं एवढं करून सुद्धा गप्प होत आहेत का? नाही। तर आपल्यातनं एक तो गद्दार गेला, त्याचा तो डायलॉग फार फेमस झाला, काय झाडी आहे ना, आता त्याला जाऊन विचारा, तो बोलेल काय धाडी, कारण त्याच्यावरती ईडीची धाड पडले। आता बघ काय धाडी, काय पोलीस, जा आतमध्ये आता। पण हे जे काय वॉशिंग मशीनचं काम चाललंय, यांना ना कशाची, ना हिंदुत्वाची काही पडले, ना देशप्रेमाची काही पडले, ना पर्यावरणाशी काही देणं घेणं आहे। मुंबईमध्ये तर वाट लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहेच, तो आपण थोपवून ठेवलायच, वाटेल ते करतायत। म्हणजे कुठे तिवरांची कत्तल चालले, कुठे झाडांची कत्तल चालले। नाशिकमध्ये आता हिंदुत्वाच्या नावाने झाडं कापणार आहेत, कारण आता पुढच्या वर्षी कुंभमेळा होतोय, त्याच्यासाठी काही हजारो झाडं तपोवनातली कापणार आहेत। बातमी कळली तुम्हाला? आपण विरोध करायचा की नाही, कारण साधू संत येणार, आम्ही हिंदुत्ववादी आहोत।